राधे राधे. एक बाई आहे आपल्या घरात मोबाईल बघत खाली मान घालून बसली. दरवाजा वाजला. तसंच तिला माहिती होतं की आपल्या पतीच्या नवऱ्याच्या याची वेळ आहे. ती अशीच दरवाजा उघडते. एक व्यक्ती आत आलेली तिला हे होतं की आणि ती येऊन बसते की ती पतीचीच वेळ होती. तो जो माणूस असतो तो पण मोबाईल बघत असतो आणि असा सोफ्यावर बसतो बाजूला कुठेतरी. त्यानंतर दार उघडं असतं म्हणून त्या बाईचा पती आत येतो, नवरा आत येतो आणि तो पण मोबाईलवर असतो. सहज त्याचं लक्ष जातं समोर. तो बघतो की अरे हा कोणतरी दुसरा माणूस, शेजारचा माणूस आहे. तर तो त्याला म्हणतो सॉरी मी चुकीच्या घरात आलो, म्हणतो निघून जातो. आता हा जोक अपार्ट, हा जोक नाही आहे, खरंच सिरियसनेस आहे की आज आपण मोबाईलच्या किती अधीन गेलो आहेत, किती अधीन गेलो आहेत. आणि आपण मुलांना काय सांगणार की बाबा तू मोबाईल जास्त बघू नको. मला हे म्हणजे हे वाचताना ऐकताना जेवढं म्हणजे हसण्यापेक्षा वाईट जास्त वाटलं की आजकाल ही पिढी झाली ही पूर्ण त्या मोहपाशात अडकली गेलेली आहे. मला वाटतं ना आपण म्हणजे मी आपला असा माझा विचार आहे की अभिमन्यूसारखी आपली परिस्थिती झाली. आपण आत जातोय त्या चक्रात पण बाहेर याचा रस्ता शोधतोय, मिळत नाही. तर मी ह्या व्हिडिओच्या शेवटी प्रयत्न करणार आहे की आपण काय काय उपाय करू शकतो ह्याच्यात. आणि बघितलं आहे का तुमच्या पण लक्षात येत असेल की आपण जेव्हा केव्हा काय न्यूजसाठी बघतो किंवा ऑन करतो कुठल्याही बातमी ऐकायला, तर एखादी तरी केस असते रील करताना पडली, पाण्यात पडली, डोंगरावरनं पडली, काहीतरी विचित्र प्रकारे रील करत असताना ॲक्सिडेंट झाला. म्हणजे किती ते क्रेज का एक 10-5 लाईक आणि सबस्क्राईब ते एक नवीनच फुटलेलं आहे की त्यामुळे क्वालिटी ऑफ रील्स काय असतात हे तुम्हाला पण माहिती आहे, मला सांगायला नको. ते वर करण्यापुरता पण वेळ घालवायचा वाटत नाही, इतकं त्याला काही स्टँडर्ड नसतं. ह्याचं कारण काय सांगू? तू मला लाईक कर, मी तुला लाईक करते. तू मला सबस्क्राईब कर, मी तुला सबस्क्राईब करते. मग त्यात तुम्हाला क्वालिटी नको, तुम्हाला काही नको, फक्त लाईक आणि सबस्क्रिप्शन वाढवायचं. अरे क्वालिटी नको नका तुम्हाला, तुम्ही काय बघताय त्यामुळे तुम्ही बघतात किती गलिच्छ घाण कसेही वेडेवाकडे असे ते असंस्कृत सगळे रील्स आज फेमस होतात आणि त्यांना आपल्याला रील स्टार झाल्याचं हे होतं. ही सगळी आभासी दुनिया आहे. पण तुम्हाला म्हणजे असं जे मला वाटतंय ते मी सांगते की त्यांनी काय होतं येते का लोकांना ना पटकन रिझल्ट मिळतो. बघा तुम्ही आज मी एक रील टाकली की त्याला 5 लाईक मिळाले, लगेच रिझल्ट येतो ना आपला चांगला आहे किंवा वाईट आहे. लोक न बघता कारण लाईक आणि सबस्क्रिप्शन वाढण्यासाठी किंवा कमेंट्स वाढणे, काय मस्त आहे, छान आहे, वा 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 असेच काढत मग ते इतकं फालतू असतं. पण ते फक्त त्यांना तो म्हणजे काय म्हणतात ते लिहायचं असतं त्यांना की मेसेज का काय म्हणतात ते किंवा लाईक्स वाढवायचे असतात म्हणून हे सगळं लिहायचं. त्याने क्वालिटी इतकी खाली जाते. आणि सगळ्यात म्हणजे विदारक आणि दुःखी जे मला होतंय वाटतंय ते म्हणजे की कुठेही ॲक्सिडेंट झाला, वाईट गोष्ट घडली की लोकांच्या हातात म्हणजे मानवता बिनवता गेली, भावना शून्य आपण होत चाललो आहे. पहिला हा व्हिडिओ मी काढून मी सोशल मीडियावर टाकीन, तुम्हाला काय पैसे देतात का कोण? आणि मी तर म्हणते सरकारला एक विनंती आहे की ह्याच्यापुढे ना असं काही घडलं, असं काही होत असेल, जो पहिला व्हिडिओ टाकेल ना अशा गोष्टीचं त्याला 5,000 रुपये दंड करा, हे सगळं बंद होईल. खरंच मला वाटतं म्हणजे तो माणूस मरतोय त्याचं काही नाही. परवा जो एक कुठेतरी इन्सिडेंट घडला ज्यात ते अख्खं कुटुंब पाण्यातनं वाहून गेलं. त्यातला एक माणूस ओरडत म्हणत होता, मला फार असं म्हणजे हृदयापासून दुःख झालं. तो ते समोर एवढी गर्दी त्यांना सांगत होता तुम्ही व्हिडिओ काय करताय, त्याच्याऐवजी आम्हाला वाचवायसाठी काहीतरी उपाय करा. म्हणजे अक्षरशः असं झालेलं आहे की त्यात वेळ लागले लोक वाहत चाललेली आहेत. आज आपण दारूबंदी, सिगरेट बंदी, नशाबंदी, नंतर हे जे काय खेळतात ते
जुगारबंदी करतो तसं आता मोबाईलबंदी नावाचं पण वेगळं आता तुम्हाला हे करायला लागणार आहे. नाहीतर आपली तरुण पिढी पूर्ण 7-8 तास त्यात वाया जातात. त्यातनं काही शिकत नाही. मोबाईल हा खरोखर चांगला शोध आहे, पण त्याचा कसा उपयोग हे शाप होत चालला आहे वरदान सोडून. तर ह्याच्याविषयी आपल्याला खरंच खूप जागरूकता ठेवली पाहिजे. आणि का मला असं वाटतं की हे जे ॲप्सवाले असतात ना, ते मुद्दामून असं करतात की आपण ॲडिक्ट व्हावं. पण मग आपण काय करायचं हे आपण ठरवायला पाहिजे की नाही. आता मी तेच म्हटलं, मध्ये एकाने ते कुठला तो एक गेम आहे, त्याच्यात शेवटची पायरी म्हणजे तुम्ही जीव द्यायचा. जीव द्यायचा असा खेळ असू शकतो आणि त्याला ॲडिक्ट मुलं होतात. अशा वेळेला आईवडिलांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्याकडे पूर्वी बघा एकच फोन असायचा, तो पण लँडलाईन. ती जी मजा होती, ती रिंग वाजली की जो जवळ बसायचा तो उचलून हॅलो करेपर्यंत घरचे सगळे जमायचे. बाबा कोणाचं असेल, काय असेल, त्यातनं काय आपल्याला चांगली बातमी ऐकत, गुरूर पण असायची, एखादी दुःखी बातमी पण असेल, पण ती जी एकत्र सगळ्या गोष्ट ऐकायची जी मजा होती, जे आपल्यातल्या एकमेकातल्या प्रेमसंबंध किंवा ते आपुलकी होती, ती आता तर अजिबात राहिली नाही आहे. तुम्हाला मध्ये एक म्हणजे फोटो यायचा सारखा, तोसुद्धा की आजीच्या वाढदिवसाला ती एक 5-7 नातवंड एकत्र येतात. आजीसमोर केक आहे आणि आजी अशी केककडे बघते आणि सगळी नातवंड मोबाईलमध्ये एकदम बिझी आहेत. हे ते म्हणजे असंच चाललं आहे की नाही बघा ठिकाणी. जेवताना तरी आपण बोलायचो, म्हणजे निदान ऑफिसमधनं आल्यावर किंवा बाहेरनं आल्यावर सगळे एकत्र बसून गप्पा मारायचे. आता ते पण गेले. या तर टी व्हीसमोर, या तर मोबाईल हातात ठेवून एका हाताने जेवतात. पूर्वीच्या काळी जेव्हा लहान मुलं जेवायला बसायची ना, त्यावेळेला आई म्हणायची, बघ या सगळं भाजी आमटी सगळं खाल्लंच की मग तुझी बॉडी होईल. किंवा मुलीला सांगायचं, मग तुझे केस छान होतील, तुझे डोळे छान असतील, तू छान दिसशील, त्यासाठी हे जेव हे जेव हे जेव असं म्हणायचे ना पूर्वीच्या आया. आता काय होतंय, हे बघ हे सगळं खा तर टी व्ही लावून देईन. किती बदललो आहे आपण, काय चाललं आहे, कुठल्या दिशेने आपण चाललो आहे. तर ही भीती वाटते आज लोकांना. मुलांना शिकायला नको, मुलांना क्विक रिझल्ट पाहिजे. वाचन वगैरे केलं तर काय, त्याच्यातनं ज्ञान मिळवून ते आपल्या आयुष्यात बिंबवून मग आपल्याला यश मिळतं. इथे काय फालतू 2-4 रील काढले, 10-5 लाईक मिळाले तर आपल्याला वाटतं जग जिंकलं. असं चाललेलं आहे. ते खूप म्हणजे वाईट गोष्ट आहे. ह्याच्यातनं आपल्याला सावरायला पाहिजे. आणि काही असे ना छोटे छोटे उपाय आपण करून बघायचे, सगळ्यांनीच करायला पाहिजेत, प्रयत्न करायचा. कारण त्या हात इतका आपला पटकन जातो ना, 10 मिनटं इथे मोबाईल नाही दिसला की कासावीस होतो जीव. तर छोटे छोटे उपाय आहेत, नक्की आपण करून बघूया. आपण म्हणजे जो मोबाईलचा चार्जर असतो ना, तो आपल्या काम करण्याच्या जागेवरनं किंवा आपल्या झोपड्याच्या जागेवरनं खूप दूर ठेवायचा, एकदम टोकाला ठेवायचा. मग काय होतं माहिती हल्ली, बाजूला असलं की चार्ज होईपर्यंत पण दम नाही, पटकन ते अरे त्यात काही 2-4 मेसेज आले तर, अशी भीती असते आपल्याला. आता काय मोठं आपण आहोत की समजा नाही वाचलं नाही काय होणार आहे, काही होणार नाही, कोणी जग बुडी होणार नाही, जग उलटं पालतं होणार नाही. दुसरं म्हणजे ना, आज हल्ली लवकर उठायला लागतं, म्हणजे अलार्मसुद्धा आपण मोबाईलवर लावतो. म्हणजे झालं 4चा अलार्म समजा लावायचा असेल तर मोबाईलला अलार्म लागला की तो बंद करून उठतो का, नाही, मग आता मोबाईलमधले मेसेज बघूया. त्यामुळे सरळ घड्याळ आणा आणि मोबाईल बाजूला ठेवून त्या घड्याळात अलार्म लावा. हे छोटे छोटे उपाय आहेत जे खरंच आपल्याला थोडं ह्या ॲडिक्शनपासून दूर नेतील. एखादं महत्त्वाचं काम असेल किंवा बायकांना स्वयंपाक करायचं, तेवढ्यापुरता तो मोबाईल दूरच ठेवायचा की जोपर्यंत माझं काम होत नाही, अर्धा 1 तास 15 मिनटं जे काय, जोपर्यंत माझा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत मी ह्या मोबाईलला हात लावणार नाही, असं आपणच कंट्रोल
हे करा. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे, हे जे नोटिफिकेशनचे आवाज आहेत ना ते बंद करा. म्हणजे दर सेकंदाला तो वाचतो, कारण आपल्याकडे भरपूर ग्रुप्स असतात आणि त्यामुळे ते आणि दर सेकंदाला आपलं मन डायवर्ट होतं. आपण काही एकाग्र चित्ताने करू शकत नाही. तो नोटिफिकेशन पूर्ण बंद करा. आपल्याला वेळ लागतो एक 10-5 मिनिटांनी समजा ते काय मेसेज बघितले तर काही एवढं नुकसान होणार नाही. हे आपण स्वतःला हा कंट्रोल केला पाहिजे. नंतर बाथरूममध्ये असो, कुठे बाहेर आता थोडंसं जरा मैत्रिणीकडे जायचं, बाथरूममध्ये जायचं. अशा जेव्हा आपण जातो ना थोड्या वेळासाठी, एक अर्धा तास 15-20 मिनटं, तेव्हा मोबाईल न नेता जायची आपण प्रॅक्टिस करूया. त्याने पण खूप फरक पडेल. कारण आत्ता हे जे ॲडिक्शन आहे हे फार भयावह आहे. मुलांना शिक्षणापेक्षा असं डायवर्ट करतं आहे, कॉन्सन्ट्रेशन जातं आहे, डिप्रेशन वाढतं आहे. कारण त्याला समजा ते हल्ली ग्रुप निघाले, तू मला लाईक कर, मी तुला लाईक करते, तू मला सब कर, मी तुला सब करते. आणि त्यात मग समजा बाजू जो कोण ओळखीचा किंवा मित्रमैत्रीण कोण असेल त्याचे 100 लाईक आले आणि आपल्याला 20 आले की झाले डिप्रेशन, की मग आता काय, आता दुसरं काहीतरी. मग काहीही अतरंगी जे अतिशय अयोग्य अशा आपण रील्स काढल्या जात आहेत. आणि मग लाईक आणि ह्याच्यासाठी मुलं, तरुण पिढी अक्षरशः मला तर वाटतं बरबाद होती आहे. त्यासाठी हे काय थोडेफार उपाय आहेत ते आपण करून बघूया. मेन म्हणजे सकाळी अगदी सकाळी उठल्यावर मोबाईल हातात घ्यायचा नाही. हा एक पहिला नियम आपण प्रत्येकाने करूया. मी तर बघतच नाही. मी ठरवलं आहे की ठराविक आपले सगळे कामं, आपल्या सगळ्या योग्य गोष्टी झाल्या की मग सगळ्यात शेवटी मी मोबाईल हातात घेते. आणि त्यानंतर आणि मग गुड मॉर्निंग सगळ्यांना पाठवायचं वगैरे. हे पण अगदी काय, आपण गुड मॉर्निंग न केल्याने समोरच्यांचं गुड मॉर्निंग होणार नाही असं नाही आहे. त्यामुळे त्या धसक्याने सुद्धा बराबरा लोक मोबाईल घेतात. बा मी आता गुड मॉर्निंग पहिला करतो. नको, तुम्ही गुड मॉर्निंग करा, तुमच्या वेळेत करा ना. समोरच्याची गुड मॉर्निंगच होणार आहे, तुम्ही न केल्याने ती बॅड मॉर्निंग नाही होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तेवढं आपलं हे कमी होईल असं मला वाटतं. तर सगळ्या या युवा पिढीला किंवा सगळ्या या पालकांना किंवा सगळ्यांनाच मी म्हणते, एक वेळ द्या आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी वेळ द्या, जो मिळत नाही आहे. ते खूप फरक पडेल. हे जे डिप्रेशनचं, हे जे सुईसाईडचं, हे जे सगळीकडे चाललं आहे अशांतता मनाची, ती सगळी कमी होईल ह्याची मला खात्री आहे. आता मी ना एक 2-4 उपाय सांगते. एक मी तुम्हाला परत सांगते, हे सगळे मी जो अभ्यास केला त्यातले छोटे भाग आहेत जे मी तुम्हाला शेअर करते, ज्यांनी खूप म्हणजे छान वाटतं आणि फायदा झाला तर काय हरकत आहे ना. तर आपल्याला माहिती असेल तुम्हाला, ही डाव्या बाजूची असते ती चंद्रनाडी असते, उजव्या बाजूची असते ती सूर्यनाडी असते. जेवताना अन्न पचन होण्यासाठी आपल्याला सूर्यनाडी चालू ठेवायची असते. आणि इतर चांगली कामं, शांततेची कामं, देवाची कामं, योग्य कामं, कारण सूर्य हा तेज असतो. सूर्य म्हणजे आग, सूर्य म्हणजे उत्साह, सूर्य म्हणजे चंद्र म्हणजे शांतता, चंद्र म्हणजे सुकून, चंद्र म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं म्हणजे जेवायचं वगैरे असेल तेव्हा मेक शुअर की तुमची सूर्यनाडी चालते. काहीतरी देवाचं करायचं असेल, काहीतरी अभ्यास करायचा असेल, काहीतरी शांतता जर हवी असेल तर तुमची चंद्रनाडी चालू आहे की नाही बघा. आधी समजा नसेल तर कशी चालू करायची, एक छोटा मजेशीर उपाय. जर तुम्हाला जेवताय तुम्हाला सूर्यनाडी चालू करायची पण नाही आहे तर तुमच्या डावा पाय जमिनीवर 5-6 वेळा मारा, त्याने सूर्यनाडी चालू होते. आणि समजा तुम्हाला काही शांततेची कामं करायची असतील, काही अभ्यासक कामं करायची असतील आणि तुमची चंद्रनाडी बंद असेल तर उजवा पाय जमिनीवर 4-5 वेळा मारा, तुमची चंद्रनाडी चालू होईल. छोटासा उपाय, चांगला उपाय. जरा आपल्या तब्येतीसाठी जर का त्याचा फायदा होत असेल तर का नाही करून घ्यायचा. राधे राधे.